धर्मराजालाही बोध केला जातो भीष्मांच्याकडनं. आणि तिथे भगवंत निरोप घेताना भीष्मांना म्हणत आहेत की भीष्मा पितामह, आपल्या मनामध्ये काय आहे? आपल्याला जर काही मागायचं असेल तर आपण आनंदानं मागावं. भीष्मांचं उत्तर तिथे आहे, भगवंता, रथाच्या घोड्यांचे लगाम घेतलेला तू जो अर्जुनाच्या रथावरती होतास, तेच स्वरूप माझ्या नेत्रांच्या समोर अखंडपणानं राहू दे. हे का बरं भीष्मांनी म्हटलं? तुमच्या माझ्या प्रपंचाच्या दोऱ्या आम्ही जर महाराजांच्या स्वाधीन केल्या आणि महाराजां जसा भगवंतानं अर्जुनाचा रथ चालवला, 18 दिवस त्या युद्धामधल्या सर्व तऱ्हेच्या हल्ल्यांपासून अर्जुनाचं रक्षण केलं, तसं महाराज तुम्हाला सांभाळल्याशिवाय राहत नाही. संपूर्ण युद्ध आटोपून गेलं आणि भगवंत अर्जुनाला म्हणाले, अर्जुना तू रथावरनं खाली उतर. अर्जुन म्हणाला, भगवंता तू खाली उतर, मग मी उतरतो. भगवंत म्हणाले, नसते हट्ट करू नकोस, मी सांगतो तेवढं ऐक. म्हणून अर्जुन उतरलेला आहे. 5-25 पावलं तो पुढे गेलेला आहे. त्यानंतर भगवंत उतरले आणि भगवंतही 5-10 पावलं निघून गेले आणि त्या रथानं नंतर पेट घेतला. 18 दिवस त्या रथावरती कौरव पक्षांकडून जे जे काही मंत्र हल्ले झाले, शस्त्रांचे हल्ले झाले, ते सगळे एकटा भगवंत तिथे होता म्हणून सांभाळले गेले. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणालेले होते, तू आधी उतर. भगवंत जर आधी उतरले असते तर अजून वेगळंच काहीतरी आम्हाला दिसलं असतं. माझ्या प्रपंचाची, माझ्या जीवनाची सूत्र ही मला सद्गुरूंच्या स्वाधीन करता आली पाहिजे. म्हणून आपला प्रपंच ज्या वेळेला आपण महाराजांच्या स्वाधीन करतो, त्यावेळेला एका समाधानाची भूमिका आपल्यामध्ये येते. नामस्मरणामध्ये काय होतं आपल्या? एका बाजूला माझा देह आहे, दुसऱ्या बाजूला इंद्रिय आहेत, तिसऱ्या बाजूला माझं मन आहे, चौथ्या बाजूला बुद्धी आहे. आणि या सगळ्यांच्या अंगानं आपल्यामध्ये असणाऱ्या वासनांचा, संकल्पांचा भाग आहे. आपण नामस्मरणाला बसतो त्यावेळेला आपला देह त्या ठिकाणी बसलेला. म्हणून देहाला आम्ही नामाचा बसण्याचं वळण लावतो. माझे डोळे, माझी वाणी ही त्या नामाशी निगडीत होते. म्हणून महाराज म्हणालेले, नाम कसं घ्यावं? माझ्याच मुखानं मी नाम असं घ्यावं की ते माझ्या कानांना ऐकू जावं. म्हणजे वाणी ही नाम घेते आणि कान माझं ते श्रवण करतात, म्हणून ते आत उतरायला सहजता येते. ते नाम इंद्रियांच्या अनुषंगानं त्या इंद्रियांचा भाव तिथे. मन भगवंताशी, महाराजांशी ज्या वेळेला निगडीत होतं, म्हणून त्याच्यामध्ये एकाग्रता येते. आणि बुद्धीला मी नाम घेतो या भावानं एक प्रकारची स्थिरता येते. ज्या वेळेला देह, इंद्रिय, मन आणि बुद्धी त्या नामाशी निगडीत होतात, तुमच्या वासना, तुमचे विचार, तुमचे विकार क्षीण होतात. म्हणून त्या वासनांना शून्य करण्याचं सामर्थ्य, त्यांना क्षीण करण्याचं सामर्थ्य हे त्या नामामध्ये त्या ठिकाणी. म्हणून त्या नामाचा भाग एक, कदाचित पापवासना आमच्यामध्ये येतील, अयोग्य वासना कधीतरी व्यक्त होतील, परंतु नामाच्या अनुषंगानं
आमच्यामध्ये पापवासनेचा विचार जरी आला, अयोग्य कर्माचा विचार जरी आला, तरी नामाच्या सामर्थ्यामुळं प्रत्यक्ष कृती ज्याला म्हणतात ती अयोग्य कृती साध्य होत नाही. हे नामाचं पहिलं कवच आहे. आणि पुढे तोच नामाचा अभ्यास चालू राहतो. त्यावेळेला आपल्यातल्या सात्विकतेचा विकास होतो. चांगल्या विचारांना, चांगल्या कल्पनांना, चांगल्या भावांना तुमच्यामध्ये जागेपणा येतो. आणि नामाचा खरा भाग म्हणजे मनामध्ये शेवटी भगवंताचा वास होतो. ज्याचं मी नाम घेतो त्याला माझ्या जवळ यावंसं वाटतं. तो माझ्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये स्थिर होत जातो. आणि जिथे भगवंताचं वास्तव्य होतं, सद्गुरूंचं वास्तव्य होतं, तिथे आपोआप वासना नाहीशा होतात. एकमात्र भगवंताची वासना ज्याला म्हणावी, ती वासना आमच्यामध्ये राहते. म्हणून नामस्मरणाचा अभ्यास हा आमच्यासाठी एका निरंतरतेशी निगडित आहे. जर निरंतरतेनं आम्ही नामामध्ये राहण्याचा प्रयत्न केला तर त्या नामाची एक सवय या इंद्रियांना लागते. पडले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा. तो भाव वेगळेपणानं त्या ठिकाणी येतच नाही. आणि म्हणून महाराज म्हणाले, तुमचा प्रपंच माझ्याकडे सोपवा, तुम्हाला करता येणार नाही इतका तो मी उत्तम तुम्हाला करून देईन. फार मोठा विचार महाराज या ठिकाणी आम्हाला देतात. आमचा प्रपंच आम्ही महाराजांच्याकडे सोपवणं म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत महाराज जे जे काही आज दिवसभरामध्ये माझ्याकडून माझ्या बाबतीत घडेल ती तुमची इच्छा असेल आणि त्यामध्ये माझं कल्याण असेल, हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये असायला हवा. महाराजांनी आमचा प्रपंच करणं म्हणजे असं आहे की आम्ही महाराजांना प्रपंच सोपत नाही. मॉलमध्ये जाताना जशी आम्ही लिस्ट घेऊन जातो, या 25 गोष्टी मला आणायच्या आहेत, तसं आम्ही महाराजांच्या समोर उभं राहिल्यानंतर महाराज हे हवंय, ते हवं आहे, हा प्रश्न सुटला नाही, तो प्रश्न सुटला नाही, अशी एक यादीच आमची समोर. म्हणून खऱ्या अर्थानं जर आमच्या समोर प्रापंचिकांच्या दृष्टीने आदर्श असेल तर तो एकमात्र भाऊसाहेब केतकरांचा. तुमच्या माझ्यासारखेच ते प्रापंचिक होते. PWD खात्यामध्ये नोकरी केलेली होती. कालांतरानं निवृत्त झाल्यानंतर पेन्शन सुरू होती. पण ज्या वेळेला महाराज भेटले त्याच्या नंतरच्या कालखंडापासनं महाराज जे म्हणतील, सांगतील ते त्यांनी प्रमाण मानलं. महाराज पेन्शन आल्यानंतर महाराज आज मनी ऑर्डरनी ही पेन्शन आलेली आहे असं म्हणावं आणि महाराजांच्या हातामध्ये ती पेन्शन ठेवून द्यावी. इतका समर्पित भाव हा भाऊसाहेब केतकरांच्या ठिकाणी होता. म्हणून त्या भाऊसाहेब केतकरांच्या बाबतीमध्ये असं म्हटलेलं आहे की ते स्वस्थ बसलेले असतानाही, जप करतानाही त्यांच्यामध्ये केवळ महाराजांचाच विचार होता. अन्य कुठलाच विचार त्यांच्यामध्ये नाही. रिकामे बसलो तरी महाराजांच्या चरित्रातला एखादा प्रसंग डोळ्यासमोर आणावा आणि आपण त्या प्रसंगामध्ये महाराजांच्या बाजूला आहोत ही भावना करावी. हे महाराजांचं स्मरण आपल्या अंतःकरणामध्ये अखंड जागवण्याच्या अभ्यासाचा तो एक भाग. आणि ही भावना ज्या वेळेला आपल्यामध्ये येते त्यावेळेला महाराजही तुमचा खऱ्या अर्थानं सांभाळ करतात. किती सांभाळ करावा महाराजांनी. सकाळचे काहीतरी 8-8:30 वाजलेले होते आणि महाराज एका सेवेकऱ्याला असं म्हणाले, अरे जा रे भाऊसाहेबांच्या घरी जा आणि भाऊसाहेबांना आंघोळ वगैरे झालेली आहे का बघ. त्यांची आंघोळ झालेली असेल तर त्यांना म्हणावं मंदिरामध्ये मी बोलवलेलं आहे.
तो सेवेकरी गेला. भाऊसाहेबांना महाराजांचा निरोप दिला. भाऊसाहेब म्हणाले, माझी आंघोळ वगैरे झाली, पूजा पण झालेली आहे, मी येतो. आणि त्या सेवेकऱ्याबरोबर भाऊसाहेबही मंदिरामध्ये महाराजांच्या समोर आले. महाराजांना नमस्कार केला आणि आपण मला बोलावलं. महाराज म्हणाले, भाऊसाहेब, आपल्या वडिलांची आज श्राद्ध तिथी आहे, मी ब्राह्मणांना बोलवलेलं आहे, तुमचं आवरावं यासाठी मी तुम्हाला निरोप दिला. भाऊसाहेबांच्या वडिलांच्या श्राद्धाचं स्मरण महाराजांनी ठेवलं, कारण भाऊसाहेबांच्या अंतःकरणात महाराजांच्या शिवाय दुसरं स्मरण नव्हतं. तुमचा प्रपंच मी करतो ही धारणा इथे आहे. तुम्ही फक्त नाम घ्या, असलेलं कर्तव्य प्रपंचातलं जरूर करा. व्यवहाराच्या पातळीवरती जो व्यवहार मला साधायचा आहे तो व्यवहारही मला करायचा आहे, पण हे सगळं केल्यानंतर मी त्यांच्या स्मरणामध्ये, त्यांनी दिलेल्या नामामध्ये राहायचं आहे. म्हणून माऊलीचे शब्द आहेत, तरी गाईसे करी मोटके निमिष भरी, या 8 प्रहरा माझारी मोटके निमिष भरी दे तू जाय. अरे या 8 प्रहरांमध्ये, या 24 तासांमध्ये 1 मिनिट तरी का होईना तू माझं स्मरण कर. आणि हे स्मरण कसं आहे? खऱ्या अर्थानं त्यांचं स्मरण ठेवत केलेलं स्मरण आहे. आपल्या मीला सर्वार्थानं आपल्याला बाजूला करता आलं पाहिजे. मी माझा कोण आहे हा विचार बाजूला ठेवून मी तुझ्या समोर उभा आहे आणि मी तुझ्या स्वाधीन आहे ही भावना घेत आपण ज्या वेळेला स्मरण करतो त्यावेळेला ते खऱ्या अर्थानं स्मरण होतं. देवाची आहे द्वारी उभा क्षण. तो जो क्षण आहे ना, त्या क्षणामध्ये मला माझं अस्तित्व विसरता आलं पाहिजे आणि तुम्हीच एकमात्र व्यापलेले आहात. तुमचंच अस्तित्व माझ्या समोर आहे, माझ्या मध्ये आहे, या धारणेनं आम्ही नामाचा विचार करायला. महर्षी नारदांची आणि सनत कुमारांची भेट झालेली. महर्षी नारद सनत कुमारांना म्हणता आहेत की सगळ्या पुराणांचा धांडोळा मी घेतला, सगळ्या शास्त्रांचा, दर्शनांचा धांडोळा मी घेतला, पण तरीही मला आज समाधान नाही. सनत कुमारांचा नारदांना प्रश्न आहे, भगवंताच्या नामाला तुम्ही किती वेळ दिला? पुराण वाचा, तत्वज्ञान वाचा, ग्रंथ वाचा, पण शेवटी त्यांनाही एक मर्यादा आहे. ते मी वाचलं म्हणजे मला परमार्थ साध्य झाला, अध्यात्म प्राप्त झालं असं नाही. ते जे मी काही वाचलं त्याचं ऍप्लिकेशन मला करायचं आहे, त्याचं प्रॅक्टिकल ज्याला म्हणावं ते प्रॅक्टिकल मला करायचंय. आणि ते जर प्रॅक्टिकल कुठे असेल तर ते एका नामाची निगडीत आहे. म्हणून आम्हाला नामस्मरणामध्ये राहायचं आहे. बेळगावला एक साधक आहेत, स्टेट बँकेमध्ये ते मॅनेजरच्या पदावरती आहेत, महाराजांचेच अनुग्रहित. त्यांनी रोजचा आपला जप ठरवलेला आणि एक वही केलेली. रोज रात्री झोपताना आज दिवसभरामध्ये किती जप झाला त्याची नोंद ते त्या वहीत करायचे आणि शुक्रवारी ते आपला जप कमी झालेला आहे का याचं निरीक्षण करायचं. समजा रोज 5000 ठरवलेला असेल आणि मग तो कधी 4 झालेला असेल, कधी 3.5 झालेला असेल, कधी 5.5 झालेला असेल. माझा जर आठवड्याचा एवढा जप मला पूर्ण करायचा आहे अशा अंगानं जर आज जप पूर्ण झालेला नाही हे लक्षात आलं तर सगळा रविवार ते फक्त जपाला देत असत.
आता बँकेमध्ये मॅनेजर पदावरती काम करणं, कमी जास्त कामाचा भाग काही वेळेला येणं, त्यामुळं जर जग कमी होतो आहे असं लक्षात आलं तर महत्वाची कामं बँकेची पूर्ण झाल्यानंतर रजेचा अर्ज टाकायचा आणि ती रजा नामाला द्यायची, दिवसभर नामामध्ये राहायचं. साधन जे करणं आहे त्या साधनाचा भाग आम्हाला अशा रीतीनं त्या नामाशी जोडतो आणि केवळ तो त्या नामाशी जोडतो असं नाही तर त्या नामाविषयीचं एक प्रेम निर्माण करतो. आपण म्हणतो अहो प्रेम नाही, प्रेम नाही, पण प्रपंचातल्या अनेक गोष्टींबद्दल आम्हाला प्रेम असतं. ते न सांगता येतं, न शिकवता येतं. अगदी साधा प्रसंग नित्याचा अनेक वेळेला आपण बघतो आपल्या समोर. गेले 25 वर्ष 26 वर्ष त्या मुलानं त्या मुलीला बघितलेलं नाही, मुलीनं मुलाला बघितलेलं नाही. पण असं असतानाही ज्या वेळेला साखरपुडा होतो त्या वेळेला तू माझी मी तुझा हे नातं लगेच सुरू होतं आणि रात्री 10 वाजल्यानंतर 1-1 तास मोबाईल वरती आमच्या गप्पा सुरू होतात. हे कुठून आलं? 25 वर्ष तुमची ओळखही नव्हती. गेल्या 1-2 महिन्यामध्ये घरच्यांची परिचय झाला, तुमचं एकमेकांना बघणं झालं, तुमच्या एकमेकांच्या आवडी तुम्ही बघितल्या आणि आता तुम्ही तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही आणि माझ्याशिवाय तू राहू शकत. म्हणजे प्रेम निर्माण होणं जे आहे ते आमच्या इथून निर्माण. नाम ही माझ्या कल्याणासाठी आहे. माझ्या त्या नामाच्या अनुसंधानानं या मनुष्य जन्माची कृतार्थता मला अनुभवता येणार आहे. या भावनेनं मी त्या नामाकडे बघतो तेव्हा त्या नामाचं प्रेम आमच्यामध्ये. आणि म्हणून प्रेमाला कुठेही मर्यादा नाही. अशा रीतीनं जे प्रेम होतं त्याला खऱ्या अर्थानं परमार्थाचा विचार म्हणता येईल. ती भावना नामाच्या अनुषंगानं आपल्यामध्ये येते. अगदीच प्रामाणिकपणानं अंतर्मुख होत जर आपण विचार केला तर ब्रह्मानंदांना महाराजांनी नाम दिलं, आनंद सागरांना महाराजांनी नाम दिलं, रामानंदांना महाराजांनी नाम दिलं. या सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ नामसाधकांच्या अनुषंगानं जर महाराजांचं प्रेम त्यांच्यावरती होतं मग आम्हीही तेच प्रेम नामाच्या अनुषंगानं महाराजांचं आजही प्राप्त करू शकतो. कारण महाराजच असं म्हणालेले आहेत, तुमचं कल्याण व्हावं या पलीकडे रामसाक्ष मी सांगतो मला कसलीही अपेक्षा नाही. महाराजांना तुमच्या माझ्याकडनं अन्य कुठलीही लौकिकाची अपेक्षा नाही. तुम्ही काही उत्तम वस्त्र द्यावं, एखादी चांदी सोन्याची भेट द्यावी हा महाराजांचा अपेक्षेचा भाव नाही. त्यांना एकच अपेक्षा आहे की तुम्ही नाम घ्या, तुमचं कल्याण करण्याची जबाबदारी माझी आहे. ग्रहणाचा प्रसंग आपल्यापैकी अनेकांच्या परिचयाचा आहे. सूर्यग्रहणाच्या वेळेला ग्रहणाच्या आधी महाराजांनी जाहीर केलं की ग्रहण सुटल्यानंतर आपण दानधर्म करतो, मी दान घ्यायला आज बसणार आहे. सगळ्यांना वाटलं की अरे कधी काही न मागणारे महाराज असं म्हणता आहेत की मी आज तुमच्याकडून घेणार आहे. प्रत्येकानं त्याच्या त्याच्या वकुबाप्रमाणे वस्त्र असतील, वस्तू असतील, त्या सगळ्या घेऊन ठेवल्या. ग्रहणाच्या काळामध्ये नामाचा भाग झाला. नंतर सगळ्यांची स्नानं झाली आणि महाराज म्हणाले की आता मी दान घ्यायला बसलो आहे, आपण आणून घ्या. प्रत्येक जण यावं, महाराजांचं दर्शन घ्यावं. कुणी वस्त्र द्यावं, शाल द्यावी, सोन्या चांदीच्या वस्तू द्याव्या, अन्य काही वस्तू असतील त्या द्याव्या.
झालं का सगळ्यांचं देणं असं महाराजांनी विचारलं. सगळ्यांनी हो म्हटलं. महाराज भाऊसाहेबांना जवळ घेत बोलवत म्हणाले, भाऊसाहेब, आज मी इथे घ्यायला बसलेलो असताना कोणीही आज असा माझ्या समोर आला नाही की महाराज माझ्यातला विकार घ्या, माझ्यातला राग घ्या, माझ्यातला लोभ घ्या. मी आज तो घेतला असता, त्याला मुक्त केला असता. महाराजांच्या समोर उभं राहत असताना, महाराजांचं वंदन करत असताना, नतमस्तक होताना, महाराज माझ्यातले विकार आपण क्षीण करा. जे नाम तुम्ही मला दिलं त्या नामामध्ये मला अनन्य व्हायला तुम्ही शिकवा, ही भावना आम्हाला निर्माण करायची. हा जो नामाचा अभ्यास आहे, त्या नामाच्या अभ्यासामध्ये आम्हाला 3 गोष्टींचा विचार करायचा. आता मी म्हटलं तसं आपले विकार आपल्याला कमी करायचे. ज्या वेळेला आपल्यातले विकार कमी होतात, आपल्यातलं मागणं कमी होतं, तुम्ही आपोआप अंतःकरणाच्या चित्तशुद्धीच्या टप्प्यावरती येता. म्हणून आपली महाराजांना प्रार्थना असावी की आपल्याला जे हवं आहे ते आपण माझ्याकडनं करून घ्या. म्हणून दुसरा भाग महाराज म्हणालेले आहेत, कोणाचंही अंतःकरण दुखवू नये. आपण कोणाचेही दोष बघू नयेत. कुणाच्याही वर्मावरती आपण बोट ठेवणं ज्याला म्हणतात, तो भाव आपल्यामध्ये नसावा. आणि तिसरा भाग असेल की ध्येयाची निश्चिती. तुम्ही मला नाम दिलेला आहे, त्यामध्ये माझं कल्याण आहे, मला त्याच